आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरला छगन भुजबळ कोर्टात आव्हान देणार। सगळे ओबीसी नेत्यांच्या वतीनं भुजबळ उच्च न्यायालयामध्ये जाणार। 2 दिवसात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता। आमच्या जीआरवर कोणी जळत असेल तर 1994ला मराठ्यांचं 16% आरक्षण रद्द केलं, त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार। जरांगेंची प्रतिक्रिया। तर आमच्या जीआरला आव्हान देऊ शकत नाही, जरांगेंचं वक्तव्य। आपण जे काही पाऊल उचलणार ते मराठ्यांच्या हिताचं उचलणार, जरांगेंचं वक्तव्य। सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, नाहीतर दसरा मेळाव्यात कठोर पावलं उचलावी लागतील, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून नवीन शासन आदेशाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। नवीन शासन आदेशात पात्र शब्द काढल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट हा महत्त्वाचा दस्तऐवज। कुणबी नोंदी संदर्भात कोल्हापुरातील मराठा समाज भूमिका मांडणार। ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी आज वायबी चव्हाण सेंटरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली, मात्र भुजबळ, प्रकाश शेंडगे यांना या बैठकीचं अद्यापही निमंत्रण नाही। ओबीसी आरक्षणाबाबत 14 पैकी 12 मागण्या मान्य, मात्र मिळालेल्या पत्रात कोणाचाही उल्लेख नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। एखाद्या प्रतिज्ञापत्रावरती जर एखाद्याची जात ठरत असेल तर सरकारचं हे कृत्य घटनाबाह्य। मराठा आरक्षणावर सरकारनं काढलेल्या जीआर संदर्भात राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी संघाचा आक्षेप। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक। 14 सप्टेंबरला बुलढाण्यातील शेगाव इथे ओबीसी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन। ओबीसींच्या ताटातलं काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, आरक्षणाच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन। अशा प्रकारच्या जाहिराती गुंड किंवा बिल्डर देतात म्हणून नाव सांगणं टाळलं जात असेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप हा बेनामी लोकांचा पक्ष, राऊतांची टीका। तुम्ही रोज 40 कोटीऐवजी 400 किंवा 4000 कोटीच्या जाहिराती छापा, आमचा आक्षेप नाही। फडणवीसांच्या जाहिरातीवरून आता रोहित पवारांची आणखी एक एक्सपोस्ट, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या, रोहित पवारांचा सवाल। कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला ते सांगा, रोहित पवारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, बावनकुळेंचा पलटवार। दरम्यान रोहित पवारांनी बावनकुळेंवरच्या आरोपांचे पुरावे सादर केले। मेगा इंजिनिअरिंगचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचे पुरावे दिले। विनापरवाना गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता। उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार। उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार। एनडीए आणि इंडिया आघाडीची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची जय्यत तयारी। एनडीएच्या खासदारांची 2 दिवसीय प्रशिक्षण घेतलं। एक महत्त्वाची अपडेट, अतिवृष्टीमुळे एनडीए आणि इंडिया आघाडीकडून आयोजित डिनर हा रद्द करण्यात आलेला आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांची आयोजित डिनर रद्द करण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी एनडीएच्या खासदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण होतं, परंतु उत्तरेतील राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्नेहभोजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष व्यापक फेरनिरीक्षण मोहीम। या संदर्भात 10 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक। आमची युती शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे, भाजपसोबत नाही। टीम ओमी कलानीच्या शिंदे सेनेसोबतच्या युतीमुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या गुंडांकडून 3 जणांना अमानुष मारहाण। मुरुम वाहतुकीचा फोटो का काढला म्हणत मारहाण, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा।
पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यावरती 3 कंटेनर आढळले. ओमानच्या 21 जूनला बुडालेल्या जहाजातील ते कंटेनर आहेत. 48 कंटेनरचा शोध सुरू होता. 25 कंटेनर गुजरातच्या किनाऱ्यावर मिळाले. मुंबईमध्ये आत्मघाती हल्ला करण्याची धमकी प्रकरणात एकाला अटक. 34 गाड्यांमध्ये बॉम्ब आणि 14 पाकिस्तानी आतंकवादी घुसल्याची धमकी. मित्राचा बदला घेण्यासाठी नोएडातील अश्विनी कुमारकडून फेक मेल. गणपती विसर्जनादरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत 22 जण बुडाले. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू तर 9 जण अद्यापही बेपत्ता. कोल्हापुरात गणपतीच्या विसर्जनानंतर महाद्वार रोडवर चपलांचे ढीग उचलताना महापालिका कर्मचाऱ्यांची दमछाक. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 2 ट्रॉली चप्पल एकत्र केले. खग्रास चंद्रग्रहणात विठ्ठल रुक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्याचा आणि दही दुधाचा अभिषेक. तर अभिषेक घातल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शेजारती देखील करण्यात आली. कल्याण डोंबिवली शहराचा उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाणीपुरवठा बंद. कांबा येथील उपकेंद्रामध्ये काही देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. महावितरणवरती 419 कोटींचा बोजा. उदंचन जलविद्युत विजेची खरेदी करणार. खासगी कंपनीकडून 40 वर्षांसाठी 500 मेगावॅट विजेची खरेदी. पाणी साठवणूक पद्धतीचा उदंचन विद्युत प्रकल्प. महारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा. महारेरानं ऑक्टोबर 24 ते जुलै 2025 या दरम्यान घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल 5267 तक्रारी निकाली काढल्या. ॲपल प्रेमींसाठी खुशखबर आहे. आयफोन 17 उद्या लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या रात्री 10:30 वाजता या फोनचं लॉन्चिंग होईल. ॲपलची वेबसाईट, युट्यूब चॅनल या ठिकाणी हा लॉन्चिंग सोहळा पाहता येईल. बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग. डहाणूतील साखरे गावाजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर. महाराष्ट्रामध्ये 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार. रेल्वे मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील रेल्वेचा भूखंड 99 वर्ष भाड्यानं देणार. रेल्वेला सुमारे 8092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण प्रवास 40 मिनिटात होणार. गेटवे ते JNPA जलमार्गावरती ई वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा JNPAचा निर्णय. 22 सप्टेंबरपासून 2 ई वॉटर टॅक्सी धावणार. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक वातानुकूलित लोकल उपलब्ध होणार. त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 AC लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध. सिडकोच्या बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवेनं 1 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला. 10 ते 30 रुपयात बेलापूर ते तळोजा दरम्यान प्रवास करणं आता शक्य होतं. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये गाड्या सोडण्यात येणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चामध्ये 6788 कोटींची वाढ. वर्सोवा वांद्रेच्या जोड रस्त्यांच्या लांबीमध्ये मच्छीमारांच्या मागणीनुसार वाढ. कल्याणमध्ये खोणी तळोजा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. अवजड वाहनांना प्रवेश दिल्यानं वाहतूक कोंडी. अवजड वाहनांमुळे दुचाकी आणि बसेसचे अपघात. वाहतूक पोलीस पैसे घेऊन वाहनं सोडत असल्याचा आरोप. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. त्यामध्ये यंदा सर्वाधिक कम्प्युटर आणि त्यासंबंधी अभ्यासक्रमांना पसंती. फार्मसी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या मुंबई विभागातील 27 महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव. तंत्र शिक्षण संचालनालयानं नोटीस पाठवलेल्या 176 महाविद्यालयांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागांसाठी ही प्रक्रिया राबवली आहे. देशामध्ये 6 लाख महिलांच्या प्रसूतीसाठी कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर. यामध्ये ग्रामीण भागात 2.3% तर शहरामध्ये 1.1% महिलांचा समावेश. मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या 13 रेल्वे पोलिसांचं निलंबन. प्रवाशांना दमदाटी करून मारहाण केल्याची ही घटना समोर. दागिने आणि पैसे सील करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होते. हिंगोलीतील नरसी नामदेव इथे रस्ताच नसल्यानं गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. स्मशानभूमीजवळचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, स्थानिकांची मागणी.
स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्यानं अंत्यदर्शनासाठी आईला उचलून न्यावं लागलं. नांदेडच्या बिलोलीमधील कुंभार गावची दैन्य अवस्था. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी. भात पिकासाठी पाऊस नवसंजीवनी ठरला. नंदुरबारमध्ये समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांची पिकांना खतं घालण्याची लगबग. दरम्यान अनेक ठिकाणी युरिया खताचा तुटवडा तर काही ठिकाणी युरियाची जास्तीच्या दरानं विक्री. अकोल्यामध्ये चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल. आरोपीवर भाजप आणि काँग्रेस आमदारांकडून कठोर कारवाईची मागणी. जालन्यातील बदनापूरच्या दावलवाडी गावामध्ये पित्याकडून 17 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या. आत्महत्येचा बनाव केला. गावात प्रेमसंबंधांच्या चर्चेमुळे अपमान होत असल्यानं हत्या केली. आरोपी पित्याला अटक केली. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. पाहत रहा एबीपी माझा.